ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो गेली या जगात. सद्गुरु कृपा दृष्टीच्या स्तवनाबरोबरच सिद्धांताची पेरणी समाजाच्या स्वास्थ्यासाठी करणारे संत श्रेष्ठ श्री ज्ञानराज माऊली आपल्या सद्गुरूंच्या जवळ लढिवाळपणाने आणि सर्वासाठी मागणी मागून घेत आहे. आणि ही श्री गुरूंनी त्यांना दिलेलं दान जगाच्या हिताचा कायमचा ठेवा होऊन बसलेला आहे. 16 वर्षीय अर्थात 16 वर्षाच्या वयात विश्वाला गवसणी घालणारे विचार या महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले, प्रगट झाले. म्हणून या महाराष्ट्राची माती किती पवित्र आहे, पुनीत आहे. चंदनन वने वने या नात्याने क्वचित ठिकाणी का होईना चंदन उगवतात आणि ते चंदनाचं उगवणं, चंदनाची झाडं हेच मातीचं वैशिष्ट्य मानले जाते. अर्थात चंदनाच्या बरोबर बाभळी आहे, बोरी आहे, अन्य अन्य विषारी वल्ली देखील एक प्रकारची आहे. प्रकृतीच्या मागे ही विकृती असते आणि मला वाटतं ती विकृती प्रकृतीच्या शोभेसाठी असते, संवर्धनासाठी असते, संरक्षणासाठी असलं आहे असते असं म्हटलं तरी काय होणार नाही, अतिशयोक्ती होणार. कारण चंदनाच्या झाडावर वाटेल त्याने आक्रमण करू नये यासाठी चंदनाच्या झाडांना कुंपण लावायचं झालं तर चंदनाच्या झाडाचं लागेल का? मग ते कशाचं लावावं लागेल? मग गोरी बाभळीच तिला. गोरी बाभळी अथवा काटेरी झाडं, विषारी झाडं हे दोन कामं करतात. एक चंदनाच्या झाडाचं मोल वाढवत, चंदनाच्या झाडाचं मोल वाढवतात, मूल्य वाढवतात, महत्व वाढवतात. आणि अन्य विघातक वस्तूपासून त्या वृक्षाचं रक्षणही तेच करतात. म्हणून असा सुगंधी वृक्षांचा आणि सुगंधी अथवा काटेरी वृक्षांचा देखील या विश्वाच्या बागेमध्ये असा संबंध आहे. काही भागामध्ये ज्या शेतीमध्ये उत्कृष्ट पीक येत, आता ज्वारीच्या पेरण्या चालू आहे, ज्वारी नावाचं पीक. नाशिककडे एवढं परिचयाचं नाही. नाशिक हा मिश्र याच्यातला भाग आहे. काही भात आणि काही बाजरी, गहू. नाशिकची थोडी थंड हवा म्हणून ज्वारी पासून माणसं काय राहतात, थोडी दूर राहतात. काही केवळ भाताचा भाग आहे, काही केवळ भात आणि बाजरीचा भाग आहे, काही केवळ ज्वारीचा भाग. तर त्या ज्वारीच्या रानामध्ये जेव्हा पेरलं जातं त्या पेरण्या खूप चांगल्याच होत.
पावसाळ्याने प्रारंभी दाखवलेली खूपच दुष्काळी स्थिती, पण पाठीमागून पडलेल्या खूप मोठ्या पावसाने सध्या तरी मराठवाडा अगदी समाधानात. बरीच वर्ष न भरलेली तळी या वर्षी भरून आहे. कोरड्या पडत चाललेल्या नद्या यावर्षी पुन्हा भरलेल्या आहेत. एका शेतकऱ्याने सांगितले की दरवर्षी बहुतेक ढेकळामध्ये कोरड्या जमिनीत पेरण्याची वेळ येत असते. यावर्षी ती पेरणी सुद्धा अगदी मऊ लोण्यासारखी जमीन झालेली. परवा गेलो आणि काल आलो औरंगाबाद कडनं, तेव्हा दुतर्फा शेत सुगीने खचून काय झालेली आहे, भरलेली आहेत. जणू काही ती जमीन सौभाग्याचं लेणं लिहून सुंदर रीतीने एक प्रकारची टवटवीत चांगली झालेली आहे. चातुर्मास्यामध्ये एका ठिकाणी अनुष्ठान करत असताना कळत न कळत थोडीशी ही नुकसान होते की आपल्याला बाहेरचा निसर्ग, शेत जमिनी पिकाचा फारसा बघायला मिळत नाही. शहरातच राहावं लागतं. एरवी शहरातील वास्तव्याने मनुष्य नैसर्गिक बऱ्याचशा गोष्टीला काय झालेला आहे, मुकलेला असतो. शहरामध्ये मला वाटतं चांदणं देखील नाही बघायला मिळत. असं बाजूला जाऊ आपण. तर मुद्दा येथे होता की ज्या ज्वारीचं पीक पेरून उगवलं जातं त्याच ज्वारीमध्ये पालकाठी नावाची काठी उगवते. माझ्या पुढे हा प्रश्न आला की माझ्याकडून जो विचार मांडला गेला की महाराष्ट्राची माती ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांना जन्म देणारी परम पुनीत आहे. आणि मग आपल्या सर्वांच्या समोर येईल की या जगामध्ये दुष्ट दुर्जनांचं मग काय. दिवसा ढवळ्या समोरच्याची हत्या करणारी माणसंही येथे जन्माला येतात. अत्यंत भ्रष्टाचारी, अत्यंत दुष्ट दुराचारी अनेक लोक येथेच मग जन्माला येतात. यांचं काय, यांची संगती कशी लावायची त्याचं कुठेतरी समाधान करत आपण बोलत आहोत एवढंच त्याचा. किंवा त्याच ज्वारीमध्ये निंदण्या, सुरपण्या आदी करून सुद्धा एक पालकाठी नावाचं पीक आहे. कोणती काठी म्हणतात तिला? पालकाठी. पालकाठी. भगवंताची गोड योजना आहे. असे त्याचे आळेचे आळे तयार होतात खूप आणि काठी असते. पीक आहे तोपर्यंत ती काढताही येत नाही. तिच्यातूनच पीक काय करून घ्यावं लागतं, काढून घ्यावं लागतं. आणि सर्व पीक निघाल्यानंतर ती मात्र उभ्या टवलाने जे पीक म्हणून आहे ते कापलं जातं आणि जी काठी म्हणून आहे ते तसंच उभं राहतं. उन्हाळ्यात एकापर्यंत हिरवं राहतं ते, त्याला पाणी घालण्याची आवश्यकता नाही. आणि मग पुढे तोच शेतकरी त्या काट्या खंदून काढाव्या लागतात. नुसत्या नांगर वखराने निघत नाहीत, त्या कुदळीने काढायच्या. आणि त्याचे मोठमोठे फास त्याच शेतीच्या बांधावर काय करायचं, ठेवायचे, दाबायचं. दाबून ठेवावं लागतं.
शेतकऱ्यांना पैसे देऊन श्रम करून ते काढावे लागतात, तेव्हा त्याच्या क्षणात त्याला असं सुद्धा येतं की आपल्याच जमिनीमध्ये हे जास्तीने आहे, बरं याचं काही हे आपण पेरले नाही, यांची काही गरज नाही, तरी हे उगवले का? विनाकारणच उगवतात. मनुष्याचा विचार पायापुरताच असतो, तो भविष्य बघायला तयार नाही. भविष्य म्हणजे ज्योतिष नव्हे, पुढचं पाहत नाही. विशेष म्हणजे पुढील वर्षी त्याच शेतामध्ये तेच पेरलेलं ज्वारीचं पीक ते पिकून परिपक्व होण्याच्या अगोदर कच्च्या आणि हुरड्याच्या अवस्थेत येत असतात. त्या अवस्थेत हुरडा म्हणतात. आता तुमच्याकडे तो विकत मिळतो ना, गुजरातचा एखादा पिकाचा कुठला तरी तो ज्वारीचा हुरडा येतो, तो हुरड्याच्या अवस्थेमध्ये फारच चांगला लागतो. त्या मराठवाड्यामध्ये मग ते पीक हुरड्याच्या अवस्थेत आलं की हुरड्याच्या पार्ट्या चालतात. 5-50, 5-25 माणसं एकत्र येऊन आणि ते हुरडा म्हणजे भाजून खायचं. जेव्हा इकडून कंस काढले तेव्हा ते भाजायचे कशावर? कशावर भाजायचे? ह्या तोडून ठेवलेल्या काट्यावर. ज्वारी दिली पाहिजे, त्याच्याबरोबर ज्वारीचा हुरडा भाजायला काट्याही उगवल्या पाहिजे. हे नियोजन कोणाचं? खरं तर भगवंताला बिनविरोध नियोजन मंडळाचा अध्यक्ष करायला पाहिजे. बिनविरोध नियोजन मंडळ. असे कितीतरी नियोजन मी आपल्याला सांगू शकेन, कितीतरी नियोजन आहेत. फार नियोजन असं बिनचूक निर्दोष. नंतर ईश्वर शब्द लागला तिथे, सर्वज्ञ शब्द लागला, सर्व शक्तिमान. 1000 नावाने त्याचं स्तवन केलं. 1000 नाव. वेधा स्वांगो जित कृष्णो दृढ संकर्षणो च्युतः. अशा रीतीने त्या विधान निदान किंवा मूळ मुद्दा आपला हा होता की ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांना किंवा संतांचं पीक देणारी ही महाराष्ट्र भूमी दुष्ट दुर्जनाच्या काटेरी वनाने सुद्धा फुलत असते. आणि ती काटेरी वन नियोजनामध्ये कदाचित भगवंताच्या दृष्टीने कशी असतील, आवश्यकही असतील. आपला मुद्दा माझा हा आहे की ब्रह्मविद्येचा सुकाळ करी घेणे देणे सुखचीवरी हो दी या जगात. मराठीच्या नगरीमध्ये हे होऊ दे, यात महाराष्ट्राची काळजी आहे. ब्रह्मविद्येचा सुकाळ कर यामध्ये अध्यात्म विश्वाचा उत्कर्ष आहे. आणि घेणे देणे सुखचीवरी हो दे या जगा, इथे संपूर्ण जगालाच दयेची करुणेची गवसणी ज्ञानेश्वर महाराजांनी एक प्रकारे घडवली. एक वाक्य पुढे आलं तेवढं बोलून पुढे चालूया. अत्यंत लहान अवस्थेमध्ये मातेचं छत्र हरपलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण विश्वावर मातीची छाया केली. आणि यालाच अध्यात्माची माप असणे, हीच क्रांती एक प्रकारची केली जाते.
मृत्यूलोक, त्या मानाने कलियुग हा तसा मगाशी म्हणल्याप्रमाणे काट्याच्या दुःखांनीच भरलेला. पण याच बरोबर बाह्य दृष्ट्या अशा दृष्टीने जरी जीवन कठीण असलं तरी अंतरदृष्ट्या तेवढंच ते मोठही आहे, महानही आहे, समर्थही आहे, मोठही आहे. का केवढी मात केली. ज्यांना स्वतःला आई वडिलांची छाया मिळू शकली नाही, त्यांनी जगावर कशाची छाया धरली. काय बाहुली म्हणून त्यांचा गौरव झाला. मूळ नक्षत्रावर जन्मलेले नाथ महाराज जन्मताच काय झाले, अनाथ झाले. नाथ आणि काय अनाथ. आजोबा आजीने केलं लहानच मोठं, आणि आजोबा आजींना ही पुरेशी संधी मिळाली नाही. आजोबा आजीच्या सावलीतून सुद्धा ही पावलं देवगिरीच्या वाटेला निघाली. चिमुकली लहान लहान पावलं, 12 वर्षाच्या आत. आणि सद्गुरु जनार्दन स्वामींचे पाय धरून त्यांची अनन्य भावाने सेवा करून एकनाथी भागवतासारखा सारस्वत ग्रंथ काय केला, निर्माण केला. आणि ते जगाचे नाथ झाले. अनाथ जीवन सुद्धा नाथ होऊ शकते. मातृपितृ विहीन जीवन सुद्धा जगाचा माता पिता होऊ शकतात. जीवनामध्ये भौतिकदृष्ट्या सगळ्याच अंगाने फाटकं जीवन जगण्याचा प्रसंग म्हणा, वेळ म्हणा, ज्या जगद्गुरु तुकोबारायवर आली, ते तुकोबाराय याच जगात राजे म्हणून जगले. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. तुम्ही राजे राजे त्रैलोक्याचे. त्रैलोक्याचं राज्य महाराष्ट्राचं नव्हे, भारत देशाचं नव्हे, तर त्रैलोक्याचं राज्य. यापेक्षा अध्यात्माच्या शक्तीने कोणती आणखी क्रांती व्हायला पाहिजे. तरीही माणसं म्हणतात, आजचे विचारी लोक म्हणतात, त्या परमार्थाने काय होणार आहे, त्या अध्यात्माचा जीवनात काय उपयोग आहे. कुठे असलेली माणसं कुठे नेली, कसं झालेली माणसं कशा स्थितीवर नेऊन ठेवली गेली, याला आधार कोणाचा, अध्यात्माचा, परमार्थाचा आधार एक प्रकारचा आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने विचार आपल्या पुढे आला की ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांच्या जवळ ही मागणी मागितली, मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी, बोधी जगा. या जगा घेणे सुखची, घेणे देणे वरी बोधी. तो या जगावरी सुखची घेणे देणे होती. लक्ष नव्हतं आपलं त्या शब्दात. घेणे देणे सुखची वरी. ते वरी काय आहे, व्याकरण दृष्टीने काय होईल बरं, तुम्ही मदत करा मला.
क्रिया विशेषण वरी खाली किंवा काय अशा रीतीने ते क्रिया विशेषण. पण वरी न्यायचं कुठे, लावायचं सुखाची वरी हो दे या जगा वरी सुखची घेणे देणे हो दे. असा उत्तर अर्थाचा काय झाला अन्वय. तुम्हाला तरी मी सांगतो की या ओळीची माझी भेट 1961 साली झाली. किती साली? 61. आता आहे 2005. एकूण किती झाले? 46. सर्व 45 नाही का होत? 46 2000 आणि हे 5 45 होते ना. 61 ते 5. 61 वजा कशाला करायचा? 61 साली सरळ सरळ 40 आणि 5 तरी. आणि सांगून झालंय, पाठ करून झालंय. पण हा वरी शब्द आज लागतात. वरी शब्द कुठे लावायचा, कशाशी संबंध याचा? म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी काही तुमच्या करता सांगत नाही, आम्ही आमच्या करताच सांगतो. आणि म्हणूनच तुम्ही लोक आमच्याकडे पाहत नाही. तुम्ही काय आमच्या करता थोडेच करता, तुमच्या करता काय. मग जसं करता येईल तसं करा. पण करा म्हणजे करा. तुम्ही करू लागला तर आम्ही जमलं तर ऐकू. ज्या दिवशी जमलं त्या दिवशी येऊ, ज्या दिवशी नाही जमलं येणार. तुमचं काय करायचं ते करा, कारण तुम्ही तुमच्या करताच करा. असो सुखाची वरी होऊ दे असे. आज ते या क्षणाला तरी जगावरी, या जगावर सुख दुःखात सुखाच देणंही व्हावं आणि सुखाच घेणंही व्हावं. अर्थात असं देव घेव सुखाचीच होण्याकरता सुख किती वाढलं पाहिजे, किती सुख पाहिजे. त्याच्या उलट अज्ञानाने तर या विश्वामध्ये देव घेव आणि देणं घेणं चालूच आहे. पण कशाचं देणं घेणं चालू आहे? दुःखाचं देणं घेणं. प्रत्येक जीव दुसऱ्याला द्यायचं तरी दुःखच देतो, आणि दुसऱ्याकडून घ्यायचं तरी यानेच दुःख दिलं तर सुख कसं घे? नाही घेता येईल. म्हणून दुःखाचं घेणं देणं आणि सुखाचं घेणं देणं, मला वाटतं जगाचं एक लक्षणच घेणं देणं असं आहे. जग जग म्हणजे काय? म्हणजे नामरूपात्मक ते जग, जन्म मृत्यूमध्ये सापडलं ते जग. अशा जगाच्या अनेक व्याख्या आहेत. त्यापैकी एक ही व्याख्या आहे की ज्याच्यात जे देणं घेणं आहे ते काय? जग. देणं घेणं, द्यावंही लागतं, घ्यावं. 2 हात द्यायचे आणि 2 हात द्यावंही लागतं, घ्यावंही लागतं. असं देणं घेणं चालू आहे चौकडे.
दुष्टांच्या जीवनातलं देणं घेणं, सुष्टांच्या सज्जनांच्या जीवनातलं देणं घेणं, सर्व दृष्टीने देणं घेणं आहे. हा समुद्र तेवढा देण्या घेण्याचा व्यापार करतो. समुद्र पाणी देतोही आणि पाणी घेतोय. भरभरून गेलेल्या नद्या कुठे जाऊन मिळाल्या? समजा कुणी घेतलं ते? काय घेतलं? पाणी घेतलं. कशाचं घेतलं? घेऊन टाकलं. मग घेतलेलं पाणी आता स्वतः जवळ ठेवलं का? मग पुन्हा बाष्पीभवन, पुन्हा मेघ, पुन्हा मेघातून पाण्याचा वर्षाव. आता काय झालं? आता देणं मेघाचे मुखे निवडला. मेघाच्या निमित्ताने काय होतो? वेगळा होतो. आणि नदीच्या मुखाने पुन्हा मिळत. हे देणं घेणं चालू आहे. अशी प्रत्येक वस्तू स्वतः देते आणि घेते, देते आणि घेते. मग ही देण्या घेण्याची प्रक्रिया प्राकृतिकदृष्ट्याच चालावी असं नाही, तर ती सुखाच्या दृष्टीने सुद्धा देण्या घेण्याची प्रक्रिया व्हावी. अर्थात देण्या घेण्याची होते, पण अशा रीती 4 शिव्या द्यायच्या आणि 4 शिव्या घ्यायच्या म्हणजे खायच्या. काय करायच्या? त्या खाण्याची वेळ अशाची नाही येत. अशा अनेक दृष्टीनं या देणं घेणं शब्दाचा विचार गमतीने केला जातो. बापालाच विचारलं मुलाच्या बाबतीत, किती मुलं आहेत म्हटले? 3 मुलं आहेत. काय करतात? काही माणसं स्वाभाविक विनोदी असतात. काय करतात? ते म्हणते काही नाही, देण्या घेण्याचा व्यवहार. मुलं काय करतात? देण्या घेण्याचा व्यवहार करतात. ऐकणाऱ्याला बरं वाटलं की बरं आहे, मुलं कर्तृत्वान निघाले की त्यांचा व्यवहार कशाचा चालू आहे? देण्या घेण्याचा. काय देतात आणि काय घेतात? ते म्हणले खूप जेवून ढेकर देतात आणि जेवण झाल्यावर झोप घेतात. देणं आणि घेणं चालू आहे. ढेकर देणे आणि झोप घेणे अशा रीतीची स्थिती एक प्रकारची चालू आहे. तर या स्थितीतून अतिउच्च टोकाचा हा देव घेवीचा व्यवहार ज्ञानोबा राय जगाच्या पुढे सुंदर रीतीने ठेवत आहे. काय द्यावं आणि काय होय. देता आलं तर आपल्या बोलण्याने, आपल्या करण्याने सुखच द्यावं. आणि घ्यायची इच्छा ठेवायची झाली तर काय घ्यावं? सुखच घ्यावं. कस तरी काहीतरी बोलून दुःख देणं तेही बरोबर नाही. आणि मग दुःखच घेणं ही जीवनाची एक प्रकारची विकृती आहे. अर्थात अशा रीतीचं विपुल सुख देणं आणि घेणं. द्यायचं तरी आता ते बघा, शेतकऱ्यांचं धान्य जर घरी आलं तर त्यांना घ्यायचं झालं तरी धान्यच घ्यायचं, द्यायचं झालं तरी धान्य द्यायचं. धान्यानेच घेऊ देऊ करायची.
धान्यानेच धान्याचा सुका, धान्याचा सुकाळ एक प्रकारचा. तसं सुखाचा एवढा मोठा सुकाळ या जगात झाला पाहिजे. सुखाच्या बाबतीमध्ये देणे घेणे सुखची वरी होऊ दे या जग. पण एवढा सुकाळ होईल कस? मगाशी तर आपण बोलून गेलो, उलट दुष्काळ आहे. कशाचा दुष्काळ आहे या जगात? सुखाचा. सुख नाही कोठे आलिया संसार, सुख नाही कोठे. औषधाला मिळायला तयार नाही ते. जन्म गेला तरी मिळत नाही. सुख मिळत नाही, दुःख जवळ आलेलं ढळत नाही. याच रहस्य काही कळत नाही. जीवनामध्ये रहस्य काही कळत नाही. का घडतं? दुःख येत आहे. सुखाची आशा आहे, प्रयत्न आहे, तळमळ आहे, तरी देखील हे घडत नाही. अशी अवस्था आहे. तर यासाठी मला वाटतं परवाच्या याच्यामध्ये याचं एक नियत कारण आपण शोधलं होतं की नेमकं सुखाचं स्वरूप कळालं. आपण सुखाचं स्वरूपच वेगळं मानलं अज्ञानानं. आवडीच्या वस्तू इंद्रियांना भेटणं म्हणजे काय भेटलं? सुख. इच्छित वस्तू, इंद्रिय विषयाचा संयोग, याला काय म्हणून बसलो? सुख. वस्तुतः सर्व शास्त्रकाराधिकांनी हे सुख नव्हे, तो सुखाचा आभास आहे असं सांगितलं. उलट दुःखाचं बीज आहे. इंद्रिय विषय संयोग हा दुःखाचं बीज आहे. ते सगळ्या संसारी जीवांना जन्मभर दुःख भोगावं लागलं आणि भोगावं लागतं. त्याचं नेमकं कारण काय? आरंभीच इंद्रिय विषयाचं संयोग सुखाचा वाटला. काय वाटला? सुखाचा वाटला. कोणत्या पती पत्नीच्या समोर संततीला जन्म देताना यांची लग्न करावी लागतील असा विचार पुढे येतो का? त्यांचं लालन पालन करावं लागेल, त्यांना लहानचं मोठं करावं लागेल, त्यांच्या सुख दुःखात आपलं जन्म अडकावा लागेल. हे जर मला वाटतं अगदी आरंभी डोळ्यासमोर उभं राहील तर सरकारला संतती नियमनाचा दुसरा प्रयत्न करावा लागणार. एवढा आटोकाट प्रयत्न करावा लागणार नाही. किंवा 3 मुलं किंवा 2 झालं तरी एकाला नोकरी नाही याचं अमुक नाही, निवडणुकीला उभं राहता काहीतरी नियम आहे. 2 अपत्यापेक्षा अधिक अपत्य जर असलं तर आता नोकरी नाही, निवडणुकीला उभं राहता येणार नाही. अजूनही काय काय अटी केले गमतीच्या त्यांनी. मी तर म्हणतो एकच संतती असलेला डबल नोकरी द्यायचं प्रलोभन दाखवलं. मी तर वाचलंय काहीतरी प्रलोभन दाखवलंय त्यांनी, पण त्याला बढती किंवा त्याला काहीतरी आहे. कठीणच आहे. बरं की वाईट याचा निवाडा करण्याकरता काय आपण इथे बसलेलो नाही. भाबड्या मनाला एकच वाटतं की हे जेवढे नियम करायचे तेवढे या देशात जेवढे राहतात तेवढ्यांना असले तर बरं. एकाला नियम आणि एकाच कायम, एका समाजाला नियम आणि दुसऱ्या समाजाला कायमच्या सुविधा. लग्न कितीही करा,
आणि मुलं किती असू द्या, ही विसंगती साधारण माणसाच्या ध्यानी सुद्धा एक प्रकारे येऊ शकते. त्यामुळे हे लवकर घडलं आणि म्हणून याही दृष्टीनं अध्यात्माची शिकवण राष्ट्राच्या उभारणीमध्येही तितकीच गरजेची. जीवनाच्या कल्याणाकरता जेवढी गरजेची आहे तेवढं राष्ट्राच्या उभारणीमध्ये सुद्धा. कायद्याने संतती नियमन करण्यापेक्षा विचाराने संततीचं नियमन झालं पाहिजे. परिपाक पुढे नसतो म्हणूनच माणसं सुसाटपणे संततीचं नियमन किंवा संतती उत्पत्ती वगैरे करतात, पण परिणाम पुढे पूर्ण आयुष्य कशात घालावं लागतं? झालेल्या संततीच्याच नियमनात, संयोजनात, उपयोगात तेवढ्यातच टाकावं लागते. म्हणून सुख ते नव्हे, ते सुख नव्हे. मी म्हणतो नव्हे, हा दृष्टांत ज्ञानोबारायांनी ओवीतच घातलाय का ऋणावरी विवाहो विस्तारिला. कशावर लग्न करायचं ठरवलं? ऋण काढून सण करणं म्हणतात. लग्न समारंभात काही माणसं कर्ज काढून करतात. 2 दिवसाचं लग्न, 2 दिवसाचं मी जरा मागचं बोललो, आता 2 दिवसाचं का 2 तासाचं? 2 तासाचं लग्न, आणि त्या 2 तासामध्ये हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. परवा कुठेतरी ऐकलं, सगळं जमत आलं होतं, बघलं जमलं त्या मुला मुली. आणि मुलाकडच्या गरीब होते जरा, मुलाकडच्या लोकांनी सांगितलं आम्हाला टेबल खुर्चीवर जेवण पाहिजे. कुठे जेवण पाहिजे? आता ज्यांनी हे मागितलं त्यांना नोकरीमध्ये सुद्धा खुर्ची नव्हती. नोकरीतही खुर्ची नव्हती, घरी तर तिचा पत्ताच नव्हता. आणि त्याचा परिणाम मुलीच्या बापाला कर्ज काढायला लावलं. मग मोठ्यात मोठं मंगल कार्यालय घ्या ज्याच्यामध्ये जेवण कशावर मिळेल, दृष्टीने उपयोग होतो. केवळ त्याचा एक जेवायला उपयोग होतो, आणि भिन्न झाले तर खुर्च्या टाकायलाही उपयोग होतो एकमेकांवर. असं तेवढे 2 तास गेले बाबा. टेबल खुर्चीवर जेवण, नाहीतर आणखी घोड्यावर बस, नाहीतर आणखी काही कर. पण तिथून पुढे आता, तिथून पुढे जन्मभर, म्हणून त्याला सुख म्हणायचं का सुखाचा आभास म्हणायचा? सुखाचा अभाव, वास्तव सुख नव्हे. वास्तव सुखाची स्थिती तर फारच वेगळी आहे. तरी का नेनते होते मागे ऋषी, तीही या जनाशी दुराविले. कंदमुळे पाला धरतूच्या पोषणा, खाती वासरानांतरी केव. असं सुख आहे खरं. कंदमुळे पाला खाऊन आणि रानाधिकात राहणं, आता तर ही कल्पना सुद्धा सहन होणार नाही माणसाला. तिथे मग रानामध्ये फॅन मिळेल का, गादी मिळेल का, आणि सर्वात महत्वाचा सहकारी घरातला टीव्ही, तो तिथे असेल. त्याच्याशिवाय जगणंच नाही. असो, फार आता हा विषयाने फारच वेगळं रूप धारण केलंय, आणि या रीतीने आपण चिंतन करून गेलो तर ही ब्रह्मविद्येचा सुकाळ आणि घेणे देणे सुखचोरी, हे सुद्धा योग सुखाचे सोहळे. सेवका तुझे निस्नेहाळ याच्यासारखंच झाल्याशिवाय हे कुठेतरी आता आवरून निघावं लागेल आपल्याला.
चातुर्मास्याच्या अखेरापर्यंत किमान नमन संपून 12व्या अध्यायाला स्पर्श करता आला पाहिजे. पण हे अशा रीतीचं मुक्त चिंतन समोर येत असेल तर त्याचाही लोभ सुटत नाहीये. ओवीतील शब्द कसे फुलू शकतात, कसे फुलू शकतात, वेगवेगळ्या वाटा त्याच्या कशा गोड मिळू शकतात. आणि ज्ञानराज माऊलींची ही शब्दाची व्यापकता, विशालता ध्यानी घेत असताना तेवढाच आकाशा एवढा आनंद आपल्याला होत असतो. म्हणून जाऊ दे, आता सुखाचे प्रकार आहेत त्या 18व्या अध्यायामध्ये. तमोगुणी सुख, रजोगुणी सुख आणि सत्वगुणी सुख. आणि तिन्ही सुखामध्ये ब्रह्मविद्येने प्राप्त होणारं सुख बसत नाही. सात्विक सुख म्हणजे काय? रजतमाच्या सापेक्ष सुख आहे ते सुद्धा. अध्यात्माच्या सुखामध्ये सत्वगुणाचं सुख सुद्धा अपेक्षित नाही. दोन्हीपेक्षा तर आहे. तमोगुण रजोगुणापेक्षा बरं आहे, पण निर्गुण सुखापेक्षा कमी. आणि ते सुख मिळविण्याकरता वस्तू उपयोगाच्या नाहीत, विद्याच आवश्यक. विद्येने मिळते, वस्तूने मिळते. आणि त्या विद्येचाही नाम निर्देश केला ब्रह्मविद्येने. ब्रह्मविद्ये अर्थ ब्रह्माचं ज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान. आता ब्रह्मविद्या म्हणत असताना ब्रह्माचं जे ज्ञान आहे तेच आपण सांगू लागलो तर मग ब्रह्माचं तटस्थ लक्षण, मग ब्रह्माचं स्वरूप लक्षण, उपनिषद वर्णित ब्रह्म, योग्याने अनुभवलेलं ब्रह्म, संतांनी अनुभवलेलं ब्रह्म, जगदाधिष्ठान ब्रह्म, कितीतरी ब्रह्माचा भाग आहे. पंचदशीकारांनी अशा विचाराच्या विद्येच्या 3 गोष्टी ठेवलेल्या आहेत. समजा या माणसाला या जीवनामध्ये एक जीवाचं ज्ञान व्हावं, दुसरं जगाचं ज्ञान व्हावं, आणि तिसरं जनार्दनाचं ज्ञान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान. अशा 3 वस्तू आहेत. जीव भाव, जगत भाव, बाधे स्वात्मैव शिष्यते. सदा विचारये तस्मा जगत जीव परात्मनः. हे सुंदर चिंतन आलंय. सदा विचारये, नेहमी विचार करावा ब्रह्मविद्ये करता. कशा कशाचा विचार करावा? जगत, जीव आणि परात्मना. परात्मा म्हणजे ब्रह्म. आणि या तिन्हीचा जर विचार करायचा झाला तर तिन्हीचे तिन्ही कायम राहत नाहीत विचारामध्ये. जीव भाव, जगत भाव, बाधे 2 काय होतात? बाधित होतात, मिथ्या होतात, खोटे होतात, अभावरूप होतात. आणि शिल्लक काय राहतं? मग एक ब्रह्मन, त्याला ब्रह्मविद्या म्हणतात. ते ब्रह्म अनुभवाला आलं, ते ब्रह्म कळलं, ते ब्रह्म स्वरूप अनुभव आलं की आता ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. या ब्रह्मविद्येचा अनुभव जीवनामध्ये एक प्रकारचा यावा लागतो की मग घेणे देणे सुखची वरी कार्यकारण भाव आहे. हा ब्रह्मविद्या कारण आहे, तर सुखाची देवघेव हे कार्य आहे. कार्यकारण भाव म्हणा, साध्य साधन भाव म्हणा. आणि ही मागणी महत्वाची आहे का? या दोन्ही मागण्या किंवा ही महत्वाची मागणी का ठरली? वेगळे पण आणखी आहे मराठीची नगरी. कारण याच्या अगोदर संस्कृत भाषेमध्ये ब्रह्मविद्या आणि घेणे देणे सुखची वरी, तर त्यात अडचण अशी होती
संस्कृत भाषेमध्ये ब्रह्मविद्या होती, ब्रह्मविद्येचा सुकाळणं, आणि त्या ब्रह्मविद्येने सुखाची प्राप्ती होत होती, पण सुखाची देवघेव करता येत नव्हती. ज्याचं त्याला ज्याचा तो सुखी, ज्याला ब्रह्मविद्या प्राप्त झाली, ज्ञान मिळालं गुरुच्या द्वारा, तो स्वतः सुखात, पण त्याने कोणाला द्यायचंही नाही आणि कुणाकडून घ्यायचंही नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी या मराठीच्या नगरीत आणि माऊलींचंच मार्गदर्शन घेऊन तदनंतरच्या आणि समकालीन सर्व संतांनी मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. सकल संत गाथा मागील चातुर्मासीच्या काळामध्ये आपल्यामध्ये जी माणसं निर्माण झाली त्यात त्या माऊली बाई अजून आहेत. त्यांनी सकल संत गाथेचं पारायण दिलं. पारायणच करताना 2 खंड आहेत मोठे, आणि सकल संत गाथा म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे मराठी भाषेमध्ये जेवढे संत होऊन गेले त्या सगळ्या संतांचं कारण केलं पारायण. महाराष्ट्रामध्ये सध्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा ब्रह्मविद्येप्रमाणे सुकाळच झाला. सर्वच जण ते पारायण करतात. का करतात, कशा करता करतात, काय करण्याचा हेतू, याच्या सगळ्या गोष्टी ज्याच्या त्याच्या वेगळ्या आहेत. एका पारायण संयोजकाला विचारतात त्यांचं पारायण कोणत्या निमित्ताने, अहो ते म्हणजे त्या निमित्ताने पैसा जमतो. हेच त्याच एक कारण. म्हटलं आणखी काय कारण आहे, पंक्ती होतात, अन्नदान होतं, आणि खोटी प्रतिष्ठा ही मोठेपणा मिळून जातो. आपल्या स्वतःला त्याचा गंधन जरी नसला तरी काय मिळतो, मोठेपणा मिळून जातो. अगदी सेवा भावाने आणि सद्भावनेने पारायण करणारा विरळा, पारायण करणारा विरळ आहे. मला तर वाटतं ही वाचक पारायण करणारी जी मंडळी ती शुद्ध खरी भाविक, अक्षर ना अक्षर ते वाचून काढ, आणि आमच्यासारखे त्यामध्ये नुसते फिरणारे भटकणारे. मुद्दा माझा असा आहे की सगळ्याच संतांच्या ग्रंथांचं पारायण नाही म्हटलं तरी वाचन होण्याची गरज आहे. त्या माऊलीने तिला देवदर्शन होईल की नाही, संतांची कृपा होईल की नाही, पण सगळ्या संतांची अक्षर मुखातून वाचली गेली, तिच्या मानवी जीवनाची काय झाली, सफलता झाली. आई वडिलांना तिच्यामुळे धन्यता प्राप्त झाली. सर्व संत ग्रंथांचे पारायण. कारण मध्ये मध्ये ही ब्रह्मविद्येचा सुकाळ फार गमतीचा आहे. चोखोबा दादाचे अभंग, श्री संत जनाबाईचे अभंग, सखूबाईचे अभंग, त्या श्री संत बहिणाबाईचे अभंग. कुणाचे अभंग, बहिणाबाई. म्हणजे आत्मानुभवाच्या सागरात गेलेले जे लोक आहेत आणि त्यांचे हे आत्मानुभूतीचे उद्गार, ब्रह्मविद्येचा सुका. ब्रह्मविद्येचा काय झाला सुका. ज्या ज्या अंगाने चिंतन करावं त्या त्या अंगाने ती घडण्यासारखं आहे. आणि म्हणून जात्यावर दळत असताना सुद्धा ब्रह्मविद्या का सुका. श्री संत जनाबाईंनी ते जात हातात धरलं दळण्याकरता, आणि त्या जात्यावरच गाणं ऐकण्याकरता कोणी यावं, पांडुरंगाने यावं. आणि मग जनाबाईने हे ब्रह्मविद्या जात्यावरची गाणी जे गातात, आता जात्यावरचं गाणं म्हणायला काय फार मोठी बुद्धी लागते का. जी बाई जात्यावर दळायला बसते ती गाणं पाठ करून बसते. अशी जात्यावरच्या गाण्याची पुस्तकं कधी पाहायला मिळाली का.
ते त्या ठिकाणचं उपजत काव्य, प्रतिभाशक्ती असं म्हटलं कोणीतरी की या माता मावल्यांना जे उत्स्फूर्त काव्य स्फूर्त त्याच्या दोन जागा आहेत, एक दळायच्या वेळी आणि एक रडायच्या वेळी. कोणत्या रडायच्या वेळी? 4-5 मुलं होते एका ग्रहस्थान. 5ही मुलंच आहे. म्हटला महाराज काय करू, मुलगी नाही. म्हटलं नसू दे ना, बरं झालं पटकट नाही लग्न, पुन्हा तिचं ते समोरचं घर तिथे आणून, त्यामुळे हे सगळं राहिलं नाही. कोणाच्या जावयाच्या पाया पडा हे करा. सुटला ना तू त्याच्यातून. म्हणला काय महाराज तुम्ही बोलता, काय सुटला? म्हणलं मेल्यावर रडायला कोण. अशी माणसं मेल्यानंतरची सुद्धा काळजी घेतात, त्याला खरा संसारी म्हणतात. आपण मेल्यावर मनात मनाने रडणार कोणी पाहिजे. आणि त्या रडायच्या वेळेला ती बिचारी माऊली जी म्हणत म्हणत रडते, असे होते ना, तसे होते ना, अमुक होते ना, तमुक होते ना, असा ना 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 म्हणजे शेवटपर्यंत सगळे प्रास आणून जोडते. कुठून घालवतो आपण जात्यावरचं दळण. जीव शिव दोन्ही फुंटे ओ, प्रपंचाचे नेते ओ, ही ब्रह्मवी. ही काय आहे? या प्रपंचरूपी जात्याचे हे दोन खुंटे आहेत, जीव आणि शिव. प्रपंचाचे नेते. पुढे काय? लावून पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला. आता ब्रह्मविद्येचा सुकाळ केली. ज्ञानेश्वरी झाली आणि त्यानंतर सर्व संतांनी अभंग केले. सर्व संतांनी अभंग. महाराष्ट्रामध्ये भजनाचा प्रकार पद्धती खूप खूप वाढलेल्या आहेत. पण भजन अनेक असले, भजनी मंडळ अनेक असले, भजनातली माणसं अनेक असली तरी अभंग मात्र सगळ्या भजनामध्ये एखादा दुसरा. सगळ्यांचा मिळून एक अभंग का? प्रत्येकाने एक एक स्वतंत्र ठेवायला काय हरकत आहे का? नाही, सगळ्यांचा मिळून अभंग एकच. वस्तुतः एवढी मोठी संपत्ती आहे, ती खजिना आहे, तो तसाच राहतो. आणि आपण आयुष्याच्या आयुष्य एखाद्या दुसऱ्या अभंगावर आपली गुजराण करत राहणार. साधू संतांनी करून ठेवलेला जो सुकाळ आहे, करून ठेवलेला जो खजिना आहे, त्याची लूट करता आली पाहिजे. पण नाही घडत ते. शतकाचे शतक चालली, तेच अभंग, त्याच ओव्या, तोच वाङ्मय, तेवढंच. अर्थात हे सोडावं असं नाही, पण बाजूचं राहावं असं एक प्रकारे नाहीये, घडलं पाहिजे. असो, म्हणून ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी, हो देया जगा. अशी ही ब्रह्मविद्याच सुख देऊ शकते, विपुल सुख प्राप्त होऊ शकते. तेव्हा ब्रह्मविद्येचा सुकाळ आणि सुखाची घेव देव, या दोन गोष्टीचा अधिकच काही चिंतन उद्याच्या प्रवचन करू. कुंडली कवरदे कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ.